चला ठोसेघर धबधब्याची सैर करूया। आपण पाहत आहात नावापासून सुरुवात झालेला खाली जात असताना कांगारू वेगवेगळ्या पद्धतीचे पाटी दिसत आहात आणि इथं दोन रो वाटा फुटून डाव्या साईडला गेले असताना मोठा धबधब्याकडे जाणारा बोर्ड आणि त्याची माहिती आपल्याला पाहायला भेटत आहे। आमचे मित्र स्वप्नील मापारे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। वेगवेगळ्या पक्षी, वाघ, चित्ता याचे बोर्ड तयार केलेले आहे आणि हा समोरचा गेल्या मोठा धबधबा दिसत आहे। सुंदर असा फेसाळणारा दुधाळासारखा धबधबा आपल्याला पाहायला मिळत आहे। हे वेगवेगळे पक्षी निसर्गप्रेमी हे पक्षातील आणि मोठा मुख्य धबधबा त्याचा प्रवाह आपल्याला दुधासारखा सुंदर असा पांढरा शुभ्र कसा एका भागीरथाने आपल्या डोक्यातून काढलेला सुंदर असा प्रवाह आणि दोन धबधब्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे आणि मारुतरायाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे। नुकतंच खूप सुंदर असा तो धबधब्याकडे पाहतोय। जंगलाची सुंदर अशी वाट काढत पुढील मार्गस्थ झालेले आमचे मित्र स्वप्नील मापारे वानरांना खाऊ घालण्यासाठी त्यांची चाललेली धडपड जंगलातून पाऊल वाट काढत पावसाची सरी येत असताना सुंदर असा नजारा आपल्याला कॅमेऱ्यातून टिपलेला आहे। गॉड गिफ्ट मीडियाचे दशरथ रणदिवे सातारा यांनी आणि ह्याच ठिकाणी बरेच माणसांनी आत्महत्या केलेल्याचे 2002 पासून ते 2012 पर्यंत झालेले पुणे सातारा येथील मृत्युमुखी विद्यार्थी। पुढील आपण चाललेलो आहे मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला जे पाणी पडतात ते जंगलमय अशा परिस्थितीमध्ये सुंदर असं चित्र आपल्याला पाहायला भेटत आहे। त्या ठिकाणी बरेच जण सेल्फी पॉईंट टाईपमध्ये फोटो काढत आहेत। आपल्या लोकांना दर्शक सुंदर असं गणित करणार सगळ्यासाठी जगाला हे करून सुंदर असं चित्र वरच्या भागात गेला असता प्रवाह कसा भरून पाहता येईल। याचबरोबर ठोसेघरमध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या भारांगी वगैरे आणि त्यांच्याशी झालेली बातचीत। नवा तांदूळ कसं भात पण होत नाही, तांदूळ पण खूप होतं, आपल्याला तांदूळ निघत नाही नवच की हे आता दुसरं काढा आलं की मग हे जुनं झालं। वेगवेगळ्या प्रकारचे भात शेतीतून मिळालेले तांदूळ त्यांनी बरेच दिवस ठेवून ते आणि इंद्रायणी असं छेद्यासारा लागतो, चिकट इंद्रायणी वास असतो दोन्ही बी तांदूळ। भात कसा तयार होतो, त्याचे कसे रोपण केले जाते याचे निसर्गमय चित्र आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला। याच ठिकाणी मकाच्या कणसापासून गरम करून ते केलेले आणि चविष्ट असं मकदान खाण्यासाठी मिळण्यासाठी ते निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर फुलं फुललेले आहेत असं मोहक दृश्य आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या दृश्यामध्ये आपल्याला सुंदर असे निसर्गाची सहल करण्यात आलेली आहे। पाणी कसे पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वाहण्याचे सुंदर असं दृश्य। त्याच पद्धतीने मी परतीच्या प्रवासाला असताना जंबुसरचा जो असणारा भाग आहे तो आपल्याला रोड वाटा जाणारी माणसं निसर्गाची लयलुटीत झालेली पाहायला